नवभारताच्या निर्मितीसाठी युवा कार्यकर्त्यांनी 400 तास द्यावेत. आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी साधला युवकांशी संवाद. विकसित आणि नवभारताच्या निर्मितीसाठी युवा कार्यकर्त्यांनी 400 तास पक्षासाठी योगदान देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला भक्कम करत आगामी लोकसभा निवडणुकीत 400 पार उद्दिष्टासाठी योगदान द्यावे असे आवाहन माजी मंत्री तथा लोकसभा संयोजक आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी केले. महायुतीचे उमेदवार खासदार सुधाकर शृंगारे यांच्या प्रचारार्थ भाजपा युवा मोर्चा आयोजित युवा संवाद कार्यक्रम लातूर येथील गिरवलकर मंगल कार्यालय येथे हा कार्यक्रम पार पडला. यावेळी युवा मित्रांशी व सोशल मीडिया संयोजकांशी संवाद साधताना आमदार निलंगेकर बोलत होते. व्यासपीठावर शहर जिल्हाध्यक्ष देवीदास काळे, शहर विधानसभा प्रमुख गुरुनाथ मगे, युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा लोकसभा प्रभारी अजित पाटील कव्हेकर, मराठवाडा संघटन प्रमुख युवराज पाटील चाकूरकर, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष अमोल निडवदे, शहर जिल्हाध्यक्ष गणेश गोमसाळे, ॲडव्होकेट ज्ञानेश्वर चेवले, दत्ता चेवले आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना आमदार निलंगेकर म्हणाले की जगात सर्वाधिक तरुण भारतात आहेत. भारताला तरुणांचा देश म्हणून ओळखले जाते. आजचा तरुण उद्याच्या सक्षम भारताचा प्रमुख आधारस्तंभ आहे. भारताच्या युवा शक्तीकडे सध्या संपूर्ण जगाचे लक्ष आहे. भारतीय तरुणाईची ताकद व त्यांच्यातील क्षमता आणि कौशल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पूर्ण विश्वास आहे. युवकांच्या उज्ज्वल भविष्याच्या दृष्टीने धोरणे बनवण्यावर त्यांचा विशेष आग्रह असतो. पक्षाने नुकत्याच जाहीर केलेल्या जाहीरनाम्यात देखील युवक विकास हा केंद्रबिंदू ठेवला आहे. भारतीय तरुणांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मोदीजींसारखे दुसरे कोणतेही सक्षम नेतृत्व देशात नाही. त्यामुळे आपल्या आणि येणाऱ्या पिढीसाठी एक विकसित भारत घडवण्यासाठी युवकांनी लोकसभा निवडणुकीत मतदानाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे. भाजपा महायुतीच्या पाठीशी उभे राहून पंतप्रधान मोदीजींचे हात बळकट करण्यासाठी खासदार सुधाकर शृंगारे यांना विक्रमी मताधिक्याने विजयी करावे असे आवाहन आमदार निलंगेकर यांनी केले आहे. या मेळाव्यास लातूर शहरासह लोकसभा मतदारसंघातून आलेले युवक, पदाधिकारी आणि सोशल मीडिया संयोजक यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.